मराठी सुलभ भारती इयत्ता 8वीं। तो बच्चों, आज हम देखेंगे पाठ 10। पाठ 10 आम्ही हवे आहोत का। तो इसका मैंने पहला भी आपको लेसन पढ़ा था, तो आप लोग का आधा ही हुआ था और आधा मैंने कहा था कि नेक्स्ट वेडनेसडे में आपको पढ़ाऊँगी। तो आज हम देखेंगे। तो हमारा इधर तक हम लोग का हुआ था। तर मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो, मात्र सारी मांजर चमकतात. त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ भरली आहे. काही मांजर जाळीवर नाक घासू लागतात, काही नखांनी जाळ्या खरवडू लागतात आणि म्याव 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 कावळ्या निर्भर भरीव किनाऱ्या आवाजांचा कलकलाट सुरू होतो. प्रत्येक मांजर आपापल्या परीने माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक जणू म्हणत आहे, मला इथं फार एकटं वाटते, जर माझ्याकडे यावं मला कुरवाळा. मतलब उस रूम में मतलब भरत नाम का जो लड़का है, वो रूम में जब जाता तभी सारी बिल्ली ऐसे मतलब उनकी आंखें चमकने लगती है और उसके आँखों में एक आतुरता काठोकाठ मतलब जो भरी थी. और कोई बिल्ली मतलब उनके नाखून से जाली काट रहे थे, तो कोई मतलब नाखून से सब मतलब, और कोई बिल्ली म्याव 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 मतलब उनका पूरा सारे मतलब जो इतने बिल्ली थे उनका कलकलाट ऐसा आवाज़ चालू था. और प्रत्येक बिल्ली अपने अपने तरीके से मतलब उनका लक्ष्य मतलब भरत का जो ध्यान है उनके इधर मतलब खींचने का ध्यान वो लोग प्रयत्न कर रहे थे. और प्रत्येक जन मतलब ऐसे कह रहे थे कि मला फार इथे अकेला महसूस होता है, मेरे पास आओ और मुझे नज़दीक लो, ऐसे कह रहे थे. मी जाळीच्या छिद्रातून बोट घालून कोणाचं डोकं खाजवते, तर कोणाचा गळा खाजवते, तर कोणाचे कान कुरावळते. तर मांजर खुश होतात, पोटातून गुरगुर आवाज काढून समाधानाची पावती देतात. अभी उसने क्या कहा भरत की जाळीच्या छिद्रातून बोटं घालून कुणाचे डोकं खाजवते ओटी और कुणाचं गळा खाजवते, तो कुणाचे कान मतलब ऐसे कोई वो अंदर जाके बिल्ली का ऐसा प्यार से हाथ लगा रही थी, बालों में हाथ लगा रही थी, मान गर्दन के इधर हाथ लगाते, पेट में ऐसे ऐसे मतलब महसूस कर रहा था. तो उन लोग का ऐसा समाधान बिल्ली को लग रहा था. माझं लक्ष एका गोष्टीकडे जात आहे. प्रत्येक मांजराच्या कप्प्यामध्ये त्याचं नाव लिहिलेलं आहे. जॅक जाधव, बकुल गोखले, सॅमी डिकुना, रोमल टिपणीस. जाधव, गोखले, डिकुना, टिपणीस माझ्या ध्यानात येतं. ही आहेत मांजरांना दिलेली त्यांच्या मालकीची आडनावं. अभी उनके मतलब उनका ध्यान उससे एक ही नाम कहानी पे जा रहा था कि प्रत्येक बिल्ली का नाम दिया था. क्या क्या नाम दिया था? जैक जादव, बकुल गोखले, सैमी डिकुना, रोमल टिपनीस, जादव गोखले, ऐसे प्रत्येक को ऐसा नाम दिया था. तो बिल्ली के वो लोग क्या थे, उनके सरनेम थे. ते जादव, गोखले, टिपणीस इत्यादी मंडळीच्या डोळ्यांनी निरोप घेऊन मी बाहेर पडते. मला निरोप देताना पुन्हा एकदा म्यावम्यावचा गजर होता. भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला. म्हणजे इस्पितळाच्या पेशंटच्या चेहऱ्यावर जी खिन्नता दिसते तीच मांजराच्या चेहऱ्यावर मला दिसली. घरी लाड करून घ्यायची सवय झालेल्या मांजरांना इथे विलक्षण एकटं वाटत असलं पाहिजे. अभी जादव गोखले जो बिल्ली का नाम था, वो बिल्ली उस मंडली के डोळे जो आँखों में जो मतलब अभी हम लोग जाने के बाद बाय बाय करते हैं, तो उनको मिलते समय वो म्याव की मतलब ऐसी उनको मन में एक निराश पैदा हुई थी. जैसे हम लोग हॉस्पिटल में अगर पेशेंट को मिलने के जाते, उनके चेहरे में कितना मतलब उत्सुकता रहती है कि आज मुझे कोई तो मिलने को आया, वैसे बिल्ली के भी चेहरे पर ऐसा दिख रही थी. तो उनको ऐसा मतलब हम लोग जब बिल्ली को कोई संभालते हैं, घर पे उसका प्यार करते, तो उन्हें अच्छा लगता है, लेकिन उधर उनको क्या हो रहा है, अकेला महसूस हो रहा है.
या मांजरांना औषध पाणी माणसांसारखं करतात रे, मी भरतला विचारले. उस औरत ने भरत को क्या पूछा कि इनको दवाई जैसे आदमी को करते हैं वैसे लोग बिल्ली को भी करते क्या? तर असे म्हणून भरत सांगतो. त्याचं खाणं पिणं पत्त्याचं असतं बाई. एकदम भरतला काहीतरी आठवतं. तो म्हणतो, बाई शेजारी कुत्र्याचा विभाग आहे, तिथे जाऊया. अभी भरत बाई को क्या कहते हैं कि बाई बाजू में कुत्ते का भी विभाग है, उस विभाग में हम लोग जाएंगे. आम्ही शेजारच्या विभागात जातो. बघते तर खरं एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथे निजलेल्या दिसली. जवळ एका टोपलीत तिची गरीब पिल्लं आहे. अजूनही ती डोळ्यांनी न उघडलेल्या पिल्लांच्या अंगावरून हलकेच बोट फिरवते. त्यांची आई तपकिरी रंगाची आहे, पण पिल्लं पांढरी काही टिपक्यांची आहे. सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच, इवले कान, इवल्या शेपट्या, लालसर ओली नाक आणि पोटाचे येणारा कुईकुई आवाज. कितीतरी वेळ माझ्या त्यांच्याकडे बघतच राहिले. अभी शेजार जो बाजू के विभाग में क्या थे, यहाँ पे तो इस विभाग में बिल्ली का था, तो उस विभाग में कुत्ते का था. तो उधर दांडगी ऐसी मतलब स्ट्रॉन्ग ऐसा कुत्ते उधर थे. तो एक कुत्ते ने उधर टोपली में बिल्ली को जन्म दिए थे. उन्होंने क्या आंखें भी नहीं खुली थी. तो बाई ने टीचर ने क्या किया, उन लोग के ऐसा मतलब हाथ घुमाया. कोई तपकिरी कलर का था, कोई सफ़ेद कलर था और कोई मतलब ऐसे मऊ ऐसे मतलब एकदम छोटे छोटे थे. उनके नाक भी एकदम कोई उनका ऐसा आवाज़ था, छोटे छोटे ऐसे उनके शेपूट थे. और किती वेळ मतलब उनको बाई देखते ही बैठी. तिथून पुढे गेल्यावर कुत्र्यांचा आणखीन एक विभाग लागला. इथे तऱ्हेतऱ्हेची कुत्रे आहेत. लट्ट आणि रोज चिडकी, शांत, साखळीला सारखे हिसके देऊन का सुटून बघण्याचा प्रयत्न करणारे, तर काही स्वस्थ बनून राहिलेली. एका कुत्र्याच्या कानामागे मोठं गोळ झालं आहे. एका मोडलेला पाय प्लॅस्टरमध्ये घालून ठेवला आहे. एका कुत्र्याला चिडून माझ्या अंगावर झेप घेऊन बघतो. दचकून मागे सरकतो. भरत त्याच्यावर खेकसतो व जेने चूप असं नाही करायचं. आपले पाहुणे आहेत त्या, चूप. जेनानं जणू समजल्यासारखा चुप्प बसतो. अभी आगे जाने के बाद कोई कुत्ते के एक विभाग में अनेक मतलब अलग अलग तरह के कुत्ते थे. कोई लट्ठ, कोई ऐसा चिड़कोर रहते हैं ना, कोई मतलब ऐसे उनके गले में जो साकड़ी बांधते हो उनको हिसके देते हैं. कोई गुस्से से वो निकालने का प्रयत्न करे तो कोई का एक का क्या होगा था, पैर प्लास्टर मतलब टूट गया था, उसे प्लास्टर करके प्लास्टिक में बैग में रखा था. तो कोई भरत के ऐसे भौं करके उसके ऊपर चढ़ रहे थे, लेकिन उसने चुप ऐसे भरत ने कहा, अपने पास क्या है, मेहमान आए हैं, ऐसा नहीं करना, तू चुप बैठ. तो जेना नाम का कुत्ता क्या था, उसे सब समझ में आ रहा था, तो वो चुप बैठा. दुसऱ्या एका कुत्र्याला जे घेऊ लागतो, पण तो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे, तर पुढचे दोन्ही पंजे उजळून मला नमस्कार करतो. जेना रागीट तर हा एकटाच आलंच. भरत मला म्हणतो, आल्या गेल्या सर्व लोकांना तो असा नमस्कार करतो बाई. मी भरतला विचारले, इथे आणखीन कोणते प्राणी येतात रे? अभी दूसरा एक कुत्ता सारखा ऐसा मतलब झेप डाल रहा था, पण अंगार टूटून पड़ना मतलब ऐसा गुस्से से नहीं. तो दोनों हाथ ऊपर करके वो बाई को क्या कर रहा था, प्रणाम कर रहा था.
मतलब जो कुत्ता था वो गुस्से वाला था, वो एकता था। लेकिन भरत ने कहा था कि वो आने जाने वाले को मतलब लोगों को ऐसा ही नमस्कार करता है। मी भरतला विचारलं, बाई ने भरत को पूछा कि यहाँ पे और कौन से प्राणी आते हैं क्या। तो भरत ने क्या कहा, पुष्कळ येतात बाई, भरत सांगू लागतो। शेळ्या येतात, मेंढ्या येतात, ससे येतात, माकडं येतात, आम्ही बोलवतो आहोत, पण एवढ्यात माझ्या पायाजवळून एक मांजरी चाललेली दिसते. भरत मला म्हणतो, हात लावा बाई तिला. मी तिच्या पाठीवर हात ठेवते. त्या मांजरीची सर्वांना शहरात मग ती सावरते, माझ्या जवळ येते, मी तिला थोपटते, तशी ती प्रेमाने गुरगुर करू लागते. व मी भरतला विचारते, ही अशी दचकली कशी रे. अभी बाई ने भरत को क्या पूछा कि यहाँ पे बहुत सारे आते हैं क्या प्राणी। तो होता आता है, क्या क्या आता है यहाँ पे, मेंढक आती है, मतलब मंकी आती है, मतलब माकड़ आते हैं, ऐसे बहुत सारे प्राणी आते। तो चलते समय बाई के पैर से एक क्या जाती है, बिल्ली जाती है, तो वो उसे उठाते और उसको पीठ पर क्या हाथ लगाती है, तो अपना वो मतलब शरीर इकट्ठा करती है, अंग सावरते। वह उसको ऐसा मतलब पैर से उसके हाथ भी मतलब थोपट जैसे पैर से तो गुरगुरने लगती है। तो उसने भरत को पूछा, ही मतलब ऐसे मतलब दचकली मतलब ऐसे डरी क्यों है। तो भरत सांगतो, जन्मापासून आंधळी आहे ती, तुमचा अनोळखी हात म्हणून घाबरली. इथे जन्मलेलं हे पोर जन्मापासून ठार आंधळं, डोळे बघाल तर अगदी लख्ख आहेत, पण दिसत तर मात्र नाही. आम्ही हे पिल्लू पाळलं, आता मोठी मांजरी झाली आहे. इथे ती सगळ्यांना ओळखते आणि विश्वासानं वावरते. आम्ही तिला बाहेर सोडत नाही, तिथे बिचारीचा कुठं निभाव लागेल. देखो भरत क्या कहती है, वो जो बिल्ली जो बाई के जो टीचर के जो पैर में आई थी औरत के, वो क्या कहती है, कैसे डरी हुई क्यों है, इसको मैं ऐसे हाथ लगाती हूँ उसको महसूस हो रहा है लेकिन वो डरी हुई है। तो भरत क्या कहता है कि वो जन्म से ही क्या है, आंधी है, जन्म से ये मतलब इसको जन्म से ही अंधी हुई है। उसके आंखें देखी तो लख ऐसे बड़े बड़े हैं, लेकिन ये पिल्लू हम लोग की मतलब इस वक्त दिखता नहीं है, हे पिल्लू हम लोग की संभालते. अभी वो बड़ी हो गई है, मांजर झाली आहे. इथे मतलब यहाँ पे वो सबको पहचानती है और विश्वास से सबके यहाँ से वहाँ वो वावरती, मतलब यहाँ से वहाँ इधर उधर घूमती है. आम्ही तिला मतलब बाहर छोड़ते नहीं है, मतलब वो बिचारी का कहाँ पे निभाव लगेगा. हे सारं पाहून मी बाहेर आले आणि वेगळं जग पाहिलं असं वाटतं. का कुणास ठाऊक आत शिरताना जे वाक्य वाचलं होतं ते पुन्हा पुन्हा डोळ्यापुढे येत होतं. आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवेत का. अभी ये मतलब ऐसा बाई को मतलब टीचर को ऐसा देख के ऐसा मतलब सारे देख के बाहर आई और मतलब उसको अलग ही मतलब दिखाई लगा, जैसे प्राणों का प्यार, प्राणियों का. तो उसके आँखों के सामने वो बार बार आ रहा था जो वर्ड्स लिखे थे, मला तुमची गरज आहे, म्हणजे आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का. मतलब हम वो प्राणी वो लोग खेल रहे कि हम आपको चाहिए क्या. मतलब वो प्राणी को भी वहाँ पे रहने के लिए कंटाला आ रहे थे, उनको भी बाहर की दुनिया घूमने का ऐसा मतलब एक इच्छा था. वो वर्ड देखते ही आप पढ़ते ही आपको एक मन में अलग महसूस होगा. अभी आप ये लेसन देखो, पढ़ो, अगर टेक्स्ट बुक होगा तो आप एक ज़रूर लेसन पढ़ो. मैं पढ़ते समय मुझे ही मतलब एक अलग महसूस होने लगा. सच में ये लेसन इतना अच्छा है ना, बहुत अच्छा है. पुढील वाक्य कोणत्या प्राण्यांसंदर्भात आहे त्या प्राण्यांचे नाव लिहा. जन्मापासून आंधळी आहेत ती,
सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच. आकृती पूर्ण करा. मांजर विभागात मांजरांसाठी आलेल्या विविध सोयी. यहाँ पे आपको लिखना है. लेखिकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मांजरांना केलेल्या कृती. माणसांसारखी मांजरांची दवाखान्यात घेतलेली काळजी. डोळे न उघडलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांची वैशिष्ट्ये आपको बताना है. लेसन आप ज़रूर पढ़ो, आपको सब कुछ समझ में आ जाएगा. कंसातील शब्द समोरचा वाक्यातील रिकामी जागा वापरून वाक्य पुन्हा लिहा. सुधाकरांच्या कबड्डीचा सामन्यात आपल्या मित्रांसमोर काहीच निभाव लागणे हे आपको लिखना है. चिमुकलीच्या मातीला आपल्या आवाजाच्या सगळ्यांचे पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीसाठी यहाँ पे दिया है, यहाँ पे आपको लिखना है. दिलेल्या शब्दापुढे कंसातील विरुद्धार्थी शब्द लिखा. रागीट, मोटे, मऊ मऊ यहाँ पे है. जोड शब्द लिहा. चढ, हंतरून, इकडून आले, ये आपको लिखना है. ओके स्टूडेंट्स.